नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केटमध्ये काय आज मोमेंटम बघायला मिळाला, कशा पद्धतीचे प्रायजेक्शन बघायला मिळाली, त्याचे सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोतच आहे. उद्या जर बघितलं तर उद्या वार आहे गुरुवार, सेन्सेक्सच्या वीकली एक्सपायरीचा दिवस आहे. त्यामुळे एक इंटरेस्टिंग आणि एक वॉलेटाईल डे आपल्याला बघायला मिळू शकतो. बरं, आता त्याच्या लेवल काय बनतात आहे, प्रायजेक्शन काय बनते, सेटअप काय बनतात आहे आणि संपूर्ण दिवसाचा ट्रेंड मार्केटचा काय राहू शकतो, हे आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघाच. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. ओके, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. ओके, तर आवर्जून लाईक करा. ओके, आता येऊया चार्टवरती. खूप काही वेळ घेत नाही तुमचा. चार्ट जर बघितलं तर निफ्टी 5 मिनिटात चार्ट आहे. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल किंवा प्रायजेक्शन समजून घेतले असेल तर आपण इकडनं अशा पद्धतीने प्रायजेक्शन समजून घेतली होती की बाबा या लेवलवरून एक बुलिश मोमेंटम आहे. इकडं मार्केटने एक सपोर्ट तयार केला आहे. ओपनिंगमध्ये काहीसं मार्केट इकडनं बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. ओके, आता बुलिश मोमेंटम आलाही. पहिल्या 2 कॅन्डल जर बघितलं तर मार्केटने एक सुंदर बुलिश मोमेंटम दाखवला. परंतु जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर बघितलं तर हा बुलिश मोमेंटम इतका पकडण्यासारखा नव्हता. त्याच्या मागची कारणं काय आहेत? ना तिकडे कुठला सेटअप आपल्याला बनताना दिसला नाही, ना कुठं तिथे आपल्याला पॉज घेताना दिसला नाही किंवा कुठलीही प्रायजेक्शन आपल्याला तिकडनं बघता आली नाही किंवा तयारच झाली नव्हती. त्यामुळे जरी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण ही प्रायजेक्शन बघितली होती, परंतु मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये अशा पद्धतीचे ज्यावेळेस मोमेंटम येतो, हा मोमेंटम पकडणं खूप कठीण असतो आणि असा मोमेंटम आत्ताच नाही तर मध्ये इकडे सुद्धा आपल्याला बघायला मिळाला होता. एक मिनिट फक्त. हा, इकडे तर इनसाइड कॅन्डल सेटअप होता. हा, इकडे ही जी मोमेंटम होती, इकडे देखील आपण काही बुलिश मोमेंटमचा विचार केला होता, परंतु त्याच पद्धतीचा मोमेंटम मार्केटने दाखवला होता. डायरेक्टली इकडनं मार्केट गॅप अप ओपन होऊन छोटासा स्ट्रेट मोमेंटम दाखवला होता. ते अशा पद्धतीचे मोमेंटम आहे ना, होऊन गेल्यानंतर विचार करण्यात काही लॉजिक नसतो की अरे बापरे, इतका मोठा मोमेंटम होता. आता कधी कधी काय आहे ना, आपण प्रायजेक्शनही समजून घेतलेलं असतं, आपल्याला मार्केटचा बऱ्यापैकी व्ह्यूही समजलेला असतो, जे की काल आपण व्यवस्थित पद्धतीने डिस्कस केला होता. ज्यावेळेस या लेवलवरती मार्केट होतं त्यावेळेस आपण काय बघितलं होतं की मार्केट इकडनं वरती जाण्यामध्ये रेजिस्टन्स लेवल खूप हायर साईड आहे. बुलिश साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल नाही आणि बुलिश साईडला जाण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. परंतु तुम्ही कालचा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला असेल तर आपण इकडे बघितलं होतं की मार्केट इकडे थोडं न्यूट्रल आहे आणि डाऊन साईडला तर हा सपोर्ट आहे. हा सपोर्ट ब्रेक नसेल होत तर मार्केट इकडनं जर काहीशी बुलिश प्रायजेक्शन होतं, कारण इकडे ही जी प्रायजेक्शन आहे ही बुलिश आहे. आता खूप लोकांना प्रायजेक्शनचंच नॉलेज नसतं, त्यामुळे जे ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ना, हे काही लोकांना समजतच नाही. ओके, त्यामुळे आवर्जून मार्केटचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके, इकडनं बुलिश मोमेंटम, तर ही बुलिश मोमेंटम पकडण्यासारखी नव्हती. खूप लोकांचे क्वेश्चन होते की सर बुलिश मोमेंटम आला परंतु पकडता नाही आला. जो मोमेंटम आपल्या सेटअपमध्ये बसत नाही किंवा जो मोमेंटम येण्यामागची कारणं तर आपल्याला माहिती होती की हा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, परंतु जर तिकडे प्रायजेक्शन किंवा सेटअप बनलेलाच नाही तर तो मोमेंटम इकडनं ढगात जरी गेला तरी त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसायला पाहिजे. तसंच खाली की डायरेक्ट खाली पडला आणि कुठली सेटअप बनत नसेल तर तिकडे तो व्ह्यू बनत नाही. सेकंड प्रायजेक्शनची वाट बघा, नाहीतर मग दुसऱ्या दिवसाची वाट बघा. तर इकडे जर बघितलं तर इकडनं मार्केटने काय केलं, इकडनं मार्केटने एक डबल टॉप क्रिएट केला. आता डबल टॉप तुम्हाला मल्टिपल टाइम मी शिकवलेला आहे. जे लोक प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन आहे त्यांना समजलं असेल इकडे कशा पद्धतीने प्रायजेक्शन झाली आणि त्याच्यानंतर इकडनं नेगेटिव्ह मोमेंटम. आता काय होतं की मी वारंवार सांगत असतो की प्रायजेक्शन शिकण्याचा प्रयत्न करा, सेटअप शिकण्याचा प्रयत्न करा, परंतु काही धुरंधर लोक जे आहेत ते बोलतात की काय तेच सेटअप आणि काय तेच. सगळ्यांना सेटअप माहिती आहेत का? तर सगळ्यांना सेटअप माहिती असतीलच, परंतु सेटअप बनतोय कुठं, त्या सेटअपमध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, त्या सेटअपमध्ये डिमांड सप्लायचं भूमिका काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं असतं. सेटअपमध्ये ब्रेकआउट कॅन्डल कोणती आहे. ओके, वेगवेगळ्या सेटअपचा वेगवेगळा
प्राइस ॲक्शन बनते आणि वेगवेगळ्या सेटअपची वेगवेगळी रिस्क मॅनेजमेंट असते. ओके. तो ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मी थोडंसं इकडे चार्ट थोडासा झूम आउट करून दाखवतो आणि ही लेव्हल परत एकदा दाखवतो. ही लेव्हल मी तुम्हाला वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करतोय, की ही जे 5 मिनिटाच्या ज्या 5 कॅन्डल आहेत ना, 25 मिनिटाच्या कॅन्डल, ज्या 5 मिनिटाच्या कॅन्डलने इकडे 5 कॅन्डलमध्ये मार्केट ज्या पद्धतीने इकडनं रिजेक्शन घेतलंय ना, 1 दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस आणि आजचा 5वा दिवस आहे. 5 दिवस होऊनही ह्या 5 कॅन्डलच्या वरती मार्केटला जाता येत नाही. म्हणजे इकडे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे हे तुम्हाला समजलंच असेल. आता ही लेव्हल बघा इकडे, मार्कच करतो मी तुम्हाला दाखवतो. या लेव्हलवरती मी इकडे थोडीशी इकडे लेव्हल मार्क केली बघा इकडे. इकडनं रिजेक्शन होतं. ही एक स्ट्रॉंग सप्लाय झोनची लेव्हल आहे. आता डिमांड आणि सप्लाय हा जो सेशन आहे प्राइस ॲक्शनमधला, हा ज्याने व्यवस्थित बघितला असेल त्याला मी जे काही सांगतोय ना हे व्यवस्थित समजेल. परंतु ज्याला डिमांड सप्लाय झोनचं नॉलेज नसेल किंवा प्राइस ॲक्शनचं ओव्हरऑल नॉलेज नसेल ना, तर थोडंसं डोक्यावरनं जाऊ शकतं. परंतु काय आहे की थोडं समजून घ्या. मार्केट इकडे आलं, त्याच्यानंतर खाली, मार्केट इकडे आलं, त्याच्यानंतर खाली, मार्केट परत इकडे आलं, त्याच्यानंतर परत खाली. म्हणजे इकडे फक्त डबल टॉप किंवा ट्रिपल टॉप नाही बनला. त्या लेव्हलवरती एक डिमांड सप्लाय झोनचा देखील इम्पॅक्ट होता आणि 24,000 जर ॲक्च्युअल लेव्हल जर बघितले आपण, 24,220 ही लेव्हल आपण या ॲनालिसिस, ह्या ट्रेडिंग सेशनच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील बघितली होती, या देखील बघितली होती. त्या लेव्हलला वरती मार्केटने ब्रेक केलेलं नाही आजही. कारण की काल कसं होतं, की काल इकडनं खालनं वरती मार्केट येणार होतं. त्यामुळे इकडे जी 24,200ची जी लेव्हल होती ती ॲव्हरेज लेव्हल होती. म्हणजे सायकॉलॉजिकल आणि थोडीशी बघितली तर एक राउंड लेव्हल होती त्यामुळे इकडे. परंतु जर मार्केट इकडे असतं तर 24,220चीच लेव्हल आपल्याला बघायला मिळाली असते आणि त्या लेव्हलवरनं मार्केटने सुंदर निगेटिव्ह मोमेंटम, हा मोमेंटम बघा किती मोठा होता आणि जे की हा मोमेंटम डोळ्यासमोर निघून गेला होता. परंतु त्याच्यानंतर मार्केटने हा मोमेंटम केला, जिकडे की डिमांड सप्लाय झोन देखील होता, जिकडे की प्राइस ॲक्शन देखील झाली होती आणि भरपूर गोष्टी होत्या, जेणेकरून मार्केटमध्ये सेटअप ज्या पद्धतीने तयार होतात, त्या पद्धतीचे सेटअप आपल्याला बघायला मिळालेले होते. तर ही लेव्हल खूप छान पद्धतीने पकडण्यासारखी होती. तर ही लेव्हल कोणी पकडली, हा जो मोमेंटम होता कोणी पकडलाय, हे सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. मला माहिती आहे तुमचे काही लोकांचे कमेंट आलेले आहेत माझ्याजवळ. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही काम करण्यापूर्वी त्या कामाचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आता ज्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे, ज्याला डिमांड सप्लायचं झोनचं नॉलेज आहे आणि ज्याला सेटअपचं नॉलेज आहे. बघा इकडे किती गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे प्राइस ॲक्शन पहिली गोष्ट तर इकडनं मार्केटने एक सप्लाय झोन तयार केला होता, हे इकडे बघायला मिळते. डिमांड सप्लाय झोन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, इकडे सप्लाय झोन होता. ही जी बुलिश मोमेंटम होती याच्यामध्ये बघितलं तर थोडासा डिमांड झोन देखील इकडे आपल्याला बघायला मिळत होता आणि त्याच्यानंतर सेटअप जर बघितलं तर इकडे काहीसा डबल टॉप आणि तिकडनं मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम, अशा पद्धतीचे काहीसे सेटअप इकडे दाखवले होते. त्यामुळे वारंवार मी गोष्ट एकच सांगत असतो, की तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल, जुने असाल, मार्केटमध्ये काम करण्याच्या अगोदर तुम्हाला मार्केटचं बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके. आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये काय होतं, की माणूस इकडं थोडं बघतो, तिकडं थोडं बघतो, याचं थोडं बघतो, त्याचं थोडं बघतं. ते कसं होतं माहिती आहे का? ते उदाहरण तुम्हाला एक दिलं ना, तुम्हाला बऱ्यापैकी समजेल. माणूस काय होतं, की एखाद्या डॉक्टरचा गुण नाही आला, की लगेच डॉक्टर चेंज करतो, दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. लगेच त्याचा नाही आला म्हणून तिसऱ्या डॉक्टरकडे जातो, चौथ्या डॉक्टरकडे जातो. असं हे सर्कल सुरू राहतं. परंतु तुम्हाला जर एखाद्या डॉक्टरचा गुण नाही आला, तुम्ही त्याच्याकडे परत एकदा जावं. तुम्ही सांगा, की बाबा हे जे टॅब्लेट्स होते तुमचे त्याच्यामुळे मला थोडासा फरक नाही पडला. तो काहीतरी वेगळं चेंजेस करून देईल. कारण की पहिल्या वेळेस तुम्हाला त्याला कळलं, की बाबा ह्या जे व्यक्ती आहे याला ह्या टॅब्लेटचा फरक पडत नाही. परंतु तुम्ही प्रत्येक वेळेस जर डॉक्टर चेंज करत राहिला, तर तुम्ही डॉक्टर खूप सारे तुमचे बदलून होईल. परंतु तुम्हाला फरक पडणार आहे का? नाही पडणार आहे. तसंच आहे. लोकं काय करतात, की थोडं याचं बघतात, थोडं त्याचं बघतात, थोडं त्याचं बघतात. आता कोण कशा पद्धतीने शिकवतो ती त्याची स्टाईल असते. परंतु सोशल मीडियावरती तुम्ही बघताना जर तुम्ही रील्स पाहून, शॉर्ट्स पाहून जर इन्फ्लुअन्स होत असाल, तर हे थोडंसं कुठं ना कुठं थोडंसं विचार करण्याची गोष्ट आहे. कारण की मार्केटमध्ये पहिला अभ्यास, त्याच्यानंतर प्रॅक्टिस, त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं टेस्टिंग आणि स्किल,
ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला समजतील ना, त्यावेळेस तुम्ही मार्केटचा विचार करू शकता. पण लोकं काय करतात, लोकं उलटं करतात. आधी लोकांचं बघतात रील्स आणि ह्या गोष्टी जे काही असतात सोशल मीडियावरती, येतात, ट्राय करतात, ट्रायमध्येच सगळं उद्योग करून ठेवतात आणि त्याच्यानंतर मग शिकण्याचा प्रयत्न करतात. ते करतात की नाही ते पण माहीत नाही. त्यामुळे याचं जे एक आपण म्हणू शकतो एक रोड मॅप आहे, तो रोड मॅप कसा असायला पाहिजे, की तुम्हाला मार्केटचं गोष्टी समजल्या, तुमच्या मित्राकडून समजले, सोशल मीडियाकडून समजले, तुमच्या ऑफिसमध्ये समजले, कुठूनही समजले. ओके. किंवा स्क्रोल करत तिथे समजले असेल किंवा ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल. परंतु एकदा गोष्ट तुम्हाला ही गोष्ट समजली आहे, तर त्याच्यामध्ये बाबा हे जे आहे गोष्टी याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन काय गोष्ट आहे, म्हणजे चार्ट रीडिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे. बरं, आता चार्ट रीडिंगमध्ये कितीतरी फॅक्टर आहेत. कितीतरी चार्ट रीडिंग करायच्या पद्धती आहेत. त्यातली सगळ्यात इफेक्टिव्ह आणि सगळ्यात व्यवस्थित समजून घेण्याची पद्धत काय असायला पाहिजे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. बरं, आता तुम्हाला चार्ट रीडिंग बऱ्यापैकी जमते. तुम्ही 5-6 महिने चार्ट रीडिंगवरती घालवलेले आहेत. तुम्हाला बऱ्यापैकी चार्ट रीडिंग समजायला लागलेली आहे. म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजल्यात का? तर नाही. चार्ट रीडिंग समजल्यानंतर आपल्याला आपलं मॅनेजमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके. हा झाला चार्ट रीडिंगचा पार्ट. त्याच्यानंतर येतो मॅनेजमेंटचा पार्ट. तर त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी असतात, की कॅपिटल मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, ट्रेड मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे, ज्या सेटअप बनतोय त्या सेटअपची रिस्क किती आहे. बरं, आता तुम्ही सेटअप शिकलेत, मी असं गृहीत धरतो, की तुम्ही प्राइस ॲक्शन सगळी व्यवस्थित शिकलेत. जे शिकले नसेल तर शिकण्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला समजायला लागलं, की असा सेटअप आहे, तसं सेटअप आहे. तर प्रत्येक सेटअपचा जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो असतो ना, तो वेगवेगळा असतो. काही सेटअपमध्ये 1:1च रिस्क टू रिवॉर्ड रेशो बघायला मिळू शकतो. परंतु काही सेटअप असे असतात, की त्याच्यामध्ये 1:5, 1:7 असे देखील रिस्क टू रिवॉर्ड रेशो बघायला मिळतात आहे. परंतु हे समजणार कधी तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झॅक्शनचं व्यवस्थित नॉलेज घ्याल त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे समजणार नाहीये. फक्त दुसऱ्यांचे रील्स बघून आपल्या डोक्यामध्ये ते उतरणार नाहीये अभ्यास. ओके. बरं, आता हे झालं प्राइस ॲक्शनचं. त्याच्यानंतर मॅनेजमेंटचं तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये स्ट्राईक प्राइस सिलेक्शन देखील हा एक खूप मोठा टॉपिक आहे. त्याच्यावरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. इंडेक्सची एक्सपायरीच्या दिवशी कुठली स्ट्राईक प्राइस सिलेक्शन असायला पाहिजे, अदर डेला कुठलं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन असायला पाहिजे. ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तुम्हाला माहिती असणं. आणि आता तिसरी गोष्ट, ह्या 2 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जमायला लागल्यात, असं आपण गृहीत धरूया आणि तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया. आता 2 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जमतात आहे, तर त्याच्यानंतर आहे सायकॉलॉजी. कारण की काय होतं, की काही लोकांना प्राइस ॲक्शन देखील खूप चांगल्या पद्धतीत येतं. काही लोकांना मॅनेजमेंट देखील खूप चांगल्या पद्धतीत येतं. सेटअप रीड पण खूप चांगल्या पद्धतीत करता येतो. परंतु त्या सेटअपमध्ये बसता येत नाही. तर हे याच्यासाठी काय बघायला पाहिजे, की तुमची सायकॉलॉजी कशी आहे. ओके. आणि सायकॉलॉजी डेव्हलपमेंट ही एका दिवसामध्ये होत नाही. म्हणजे कोणाला प्राइस ॲक्शन शिकण्यासाठी 3 महिने लागू शकतात, कोणाला 6 महिने लागू शकतात. याच्यामध्ये फरक असू शकतो बुद्धिमत्तेचा. परंतु सायकॉलॉजी डेव्हलपमेंट होण्यासाठी वेळ नाही तर काळ द्यावा लागतो. ओके. तर ओव्हरनाईटमध्ये आपल्याला सायकॉलॉजी जमणार नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला मार्केटचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिसनी असं करून एक सायकॉलॉजी डेव्हलपमेंट होते. ओके. जेव्हा आपण ड्रायव्हिंग शिकतो तेव्हा पहिल्या दिवशी थोडी जमते, दुसऱ्या दिवशी थोडी जमते. पहिल्या दिवशी बाबा पार्किंगमधनं बाहेर काढायला शिकलो, दुसऱ्या दिवशी सोसायटीमध्ये जायला शिकलो, सोसायटीमध्ये चालवायला शिकलो, तिसऱ्या दिवशी थोडंसं बाबा आउटसाईडला चालवायला शिकलो, चौथ्या दिवशी कुठं थोडासा चढ आहे तिकडे चालवायला शिकलो, 5व्या दिवशी थोडंसं गर्दीमध्ये घेऊन जायला लागलो, 6व्या दिवशी आता हे तरी थोडंसं फास्ट फॉरवर्ड मी सांगतोय. परंतु पूर्ण गाडी येण्यासाठी काहीतरी वेळ द्यावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही हायवेवरती व्यवस्थित गाडी चालवता, सगळे रूल्स तुम्हाला माहिती आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, कशा पद्धतीने काय केलं तर काय होतं, ह्या गोष्टी कसं आपल्याला शिकायला वेळ लागतो. का डायरेक्ट तुम्ही घरातनं उठले, तुम्हाला कुठलंही नॉलेज नाही, डायरेक्ट गाडीत जाऊन बसले आणि चालवायला सुरुवात केली, तर काय होणार आहे? ते तुम्हीच सांगा काय होणार आहे? त्यामुळे वारंवार तुम्हाला मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो, की तुम्ही कोणालाही फॉलो करा. तुम्हाला जो आवडेल त्याला फॉलो करा. परंतु जी व्यक्ती तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओ तुम्ही कोणाचे बघताय किंवा तुम्ही कोणाला फॉलो करताय, जी व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते, ज्या व्यक्तीचं तुम्हाला शिकवलेलं समजतंय, शक्यतो अशा व्यक्तीकडे शिकण्याचा प्रयत्न करा. बाकीच्यांचं बघाच तुम्ही.
ओके. नॉलेज घेणं हे काही खराब गोष्ट नाही. नॉलेज घेतच राहावा. परंतु स्वतःला डिसिप्लिन कसं ठेवता येईल, स्वतःला कसं गोष्टी शिकता येईल आणि स्वतःच्या पायावरती कसं उभं राहता येईल. आता याच्यामध्ये म्हणतील की स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासारखं काय आहे? नाही. काही-काहींचं माइंड वेगळ्या पद्धतीने चालतं, शॉर्टकटमध्ये चालतं. ते कसं ते पण तुम्हाला सांगतो, की शॉर्टकटमध्ये काय आहे, की कोणाच्यावरती तरी कॉल टिप्सवर डिपेंड राहणं किंवा कोणाला तरी अकाउंट हँडलिंग करायला देणं किंवा असे वेगवेगळे प्रकार आहेत. ते अशाने मार्केटमध्ये आपल्याला काम करता येणार नाहीये आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खराब गोष्टी आहेत. ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे. ओके. तर तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहणं गरजेचं आहे. आणि इतकं एनालिसिसमध्ये प्रत्येक दिवशी मी तुम्हाला माझा जो पण काही एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टी तर सांगतच असतो. परंतु मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर कसा आहे, हे देखील मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि काय होतं, की एकदा हे जे दलदल आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही उतरले आणि त्याच्यातनं जर तुम्ही सावरले नाही, तर तुम्हाला खाली ओढत राहणार आहे. आणि मग ते फक्त तुमच्या एकट्यावरती इम्पॅक्ट नाही पडणार, तर त्याचा पूर्ण तुमच्या फॅमिलीवरती इम्पॅक्ट पडतो. आणि खूप न्यूज तुम्ही ऐकलेही असतील. त्यामुळे एक लक्ष ठेवा, जर तुम्हाला याच्यामध्ये काम करायचं असेल, तर तुम्हाला याचं नॉलेज असणं गरजेचंच आहे. आता काय होतं, की लोकं नॉलेज घेतात आणि मग त्यांना वाटतं, की आता आपण नॉलेज घेतो, तर आपल्याला करायलाच पाहिजे. असं नसतं. तुम्ही नॉलेज घ्या. तुम्हाला जमतंय, नाही जमतंय त्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर तुम्ही ठरवा, की तुमच्यासाठी हे आहे की नाही. नाहीतर खूप लोकं असतात इंजिनिअरिंग करतात किंवा वेगवेगळे डिग्री घेतात आणि काम मात्र दुसऱ्या सेक्टरमध्ये करतात. तुमच्यातलेही काही लोकं असतील. ओके. तर मग त्याने ज्या ज्या सेक्टरमध्ये इंजिनिअरिंग केली, त्याला त्याच सेक्टरमध्ये काम करायचं काही कंपल्शन आहे का असं? त्याला वाटलं की बाबा हे नाही, मी शिकलोय खरं हे, परंतु ज्यावेळेस ऑन फील्ड मी आलोय काम करायला, त्यावेळेस मला हे नाही सूट होते. माझ्या पर्सनॅलिटीला सूट होत नसेल, माझ्या सायकॉलॉजीला सूट होत नसेल किंवा माझ्या नेचरला सूट होत नसेल. मला ज्याच्यात आनंद मिळतोय ते मी काम करण्याचा प्रयत्न करेन. असं होतं ना? तर तसंच आहे. तुम्ही पूर्ण मार्केट शिकला, तुम्हाला गोष्टी समजल्या, बऱ्यापैकी कळाल्या, परंतु तुमच्या नेचरला ते सूट नाही होत तर मग ते काम करायचंच आहे असं काही कंपल्सरी नाहीये. तुम्ही दुसरंही काहीतरी काम करू शकता. भरपूर कामं आहेत. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्याशा समजून घेतल्या पाहिजे. परंतु त्याची सुरुवात आहे ना, त्याची सुरुवात एज्युकेशनपासूनच झाली पाहिजे. आता काय होतं, की खूप लोकं वेगवेगळ्या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी टीचिंग घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यातलं त्यांना व्यवस्थित रिझल्ट नाही आलेले आणि नसून आले. ओके. कारण की काय होतं, की सगळेच व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित शिकवतील किंवा सगळ्याच व्यक्तींचं तुम्हाला शिकवलेलं समजतील असं नाहीये. परंतु ज्या व्यक्तीकडून आपल्याला शिकायचं, तो व्यक्ती त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काम करतोय, त्याची काम करण्याची पद्धत काय आहे? का फक्त तो स्वतःचाच विचार करतोय, आपला विचार करतोय का नाही करतोय, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला शिकायचं की नाही ते तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आणि हे इतकं सगळं म्हणजे रामायण, महाभारत मी तुम्हाला का सांगत असतो, की बाबा ज्यावेळेस आपण एखाद्या कामामध्ये विचार करतो जायचा, त्यावेळेस आपल्याला त्या कामाचं संपूर्ण नॉलेज असायला पाहिजे. असं नको व्हायला, की आपल्या अर्धवट नॉलेजमुळे आपलं सगळं खराब व्हायला पाहिजे. ओके. तर ते सुरुवात कशी करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने शिकलं पाहिजे, हे संपूर्ण जे सर्कल आहे ना, ही संपूर्ण जी जर्नी आहे ना, ती आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप कोर्समध्ये शिकवलेली आहे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. आणि ज्यांनी जॉइन केलेलं आहे किंवा जे लोकं प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स शिकत आहेत, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स आवर्जून कमेंटमध्ये सांगा, की तुमचं प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स शिकण्यापूर्वीचा मार्केट बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स शिकल्यानंतर तुमचं माइंडसेट कसं आहे. हे जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं ना, की बाबा जे लोकं कमेंट वाचतात ते त्यांना पण समजून येईल, की बाबा शिकणं किती गरजेचं आहे. कारण की काय होतं, की रँडमली काम करणं याच्यामध्ये व्हेरी, व्हेरी रिस्की आहे आणि ती रिस्क घेण्यासारखी नाहीये. ओके. तर प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची जी लिंक आहे, ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. तुम्ही जर टेलिग्रामवर जॉइन असाल, तर टेलिग्राममध्ये देखील दिलेली आहे. तरी देखील खूप लोकं नवीन असतात. खूप लोकांना या गोष्टी समजत नाही. तर तुम्हाला एक मी इकडे दाखवून देतो. हा आपला चॅनल. ओके. आता तुम्ही रिसेंटली कुठल्याही व्हिडिओवरती क्लिक केलं, तर तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ ओपन होतो.
आणि व्हिडिओ ओपन झाल्यानंतर इकडे जर बघितलं तर इकडे मोर म्हणून आहे, हे आहे डिस्क्रिप्शन याचं. ओके, ह्या मोरवरती जर तुम्ही क्लिक केलं, जर तुम्ही कम्प्युटर वापरत असाल, लॅपटॉप वापरत असाल, तुम्हाला असं पद्धतीचं काहीसं इंटरफेस बघायला मिळू शकतो. याच्यावर क्लिक केलं तर इकडे तुम्हाला बघायला काय मिळतंय, प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स. त्याच्यानंतर खाली बघितलं तर टेलिग्रामचे, तर टेलिग्रामवर देखील तुम्ही जॉईन करू शकता. आता याच्यावरती प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगच्या कोर्सवरती जॉईन केल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीचं काहीसं पेज ओपन होईल. ओके, लर्निंग ॲडव्हान्स प्रायजेक्शन आणि सेटअप. इकडे जर गेला तुम्ही तर इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ओके, जॉईन केल्यानंतर तुमच्या मेल आय डीवरती ॲक्सेस येईल, तिकडनं तुम्ही पाहू शकता. काय पाहू शकता, 18 लेसन आहेत पूर्ण आणि त्याचं ॲक्सेस किती आहे, 12 महिन्याचा आहे, म्हणजे पूर्णतः 1 वर्षाचा आहे. तर 1 वर्षामध्ये एकदाच बघण्याची गरज नाही, मल्टिपल टाईम बघा. जोपर्यंत जमत नाही, तोपर्यंत आपल्याला शिकता येत नाही, तोपर्यंत बघत राहावा 18 व्हिडिओ हे. ओके, लँग्वेज जर बघाल तर लँग्वेज आहे ती मराठीमध्ये आहे. ओके, कोर्सची लँग्वेज आहे ती मराठीमध्ये आहे आणि जे लोक नॉन मराठी आहे परंतु मराठी समजते ते देखील जॉईन करू शकता. बरं, आता सिलेबस काय आहे, इकडे बघा, हा सिलेबस पूर्णतः आहे 18 व्हिडिओ. ओके, आणि त्याच्यामध्येही परत काय असतं की खूप लोकांना काही क्वेश्चन असतात. ओके, तर इथे आहे एक, याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला मेसेज किंवा तुम्ही DM करू शकता किंवा तुमचं काही क्वेश्चन आहे ते विचारू शकता. ओके, तर नक्की आवर्जून विचार करा आणि शिकण्याचा प्रयत्न करा. आता खूप लोकांना वाटतं की काय तेच तेच बोलतात ते सर, परंतु काय होतं की लोक विचार करत नाही की एज्युकेशन किती महत्त्वाचं आहे. ओके, आणि तेच मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. चला, आता येऊया चार्टवरती. हां, आणि ज्यांना न्यूज बघायचे आहेत, न्यूजसाठी चॅनल आहे किरण कदम सरांचा पॉइंटेड चर्चा. खूप चांगल्या पद्धतीने सर शिकवतात ते. आणि इकडे बघा, सगळ्या न्यूज इकडे सरांच्या ज्या पण काही लेटेस्ट न्यूज आहे, इंडियन मार्केट न्यूज किंवा ग्लोबल मार्केट न्यूज, जिओ पॉलिटिकल्स न्यूज, ह्या सगळ्या सर कव्हर करत असतात. त्यामुळे दररोज सकाळी 7 वाजता सरांचा व्हिडिओ येत असतो. तर आवर्जून बघा, आवडलं तर कंटिन्यू करा, नाही आवडलं तर तुमचा प्रश्न आहे. पॉइंटेड चर्चा चॅनलचं लक्ष ठेवा, सबस्क्राईब करा आणि आपल्या MG टीमचा जरा दम दाखवा. तिकडे कमेंट वगैरे करा, त्यांना सांगा की आम्ही कोणा थ्रू आलेलो आहे आणि आवडलं तर त्यांना त्यांचं क्रेडिट द्या. ओके, येऊया चार्टवरती. बरं, आता उद्याचा दिवस जर बघितला तर सेन्सेक्स एक्सपायरीचा दिवस आहे आणि सेन्सेक्स एक्सपायरी जर बघितलं तर खूप हाय व्हॉलेटाईल इंडेक्स आहे. आज जरी बघितलं तर आज मार्केटमध्ये काहीशे प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळाले, हे आपण बोललोच आहे त्याच्यावरती. परंतु उद्याच्या दिवशी निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये एक चांगल्या पद्धतीची प्रायजेक्शन बघायला मिळू शकते. कसं, काय, कुठे, याचंच आपल्याला डिटेल्समध्ये अनालिसिस करायचं आहे. तर सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह करतोय आणि OI डाटा देखील बघणार आहोत आपण सेन्सेक्सचा. त्यामुळे आता ही प्रायजेक्शन तर इकडे तुम्हाला बघायला मिळतेच आहे. इकडनं जे काही सेलिंगला सुरुवात झाली होती, इकडनं वरती गेलं, परत डाऊन साईडला आलं, परत वरती गेलं, परत डाऊन साईडला आलं. आता हे थोडंसं तुम्ही याच्याकडे लक्ष कमी करा आणि फक्त हे जे 2 दिवस आहेत ना शेवटची, ह्या 2 दिवसाकडे लक्ष ठेवा. ह्या 2 दिवसावरती काय बघायला मिळते, इकडे एक सपोर्ट लेवल आहे. मार्केट वरती गेलं, सपोर्ट घेतला, मार्केट परत वरती गेलं, परत सपोर्ट घेतला, मार्केट परत इकडे वरती गेले. म्हणजे ही जी काहीशी प्रायजेक्शन आहे ना, ही प्रायजेक्शन जर बघितली तर काहीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन आहे. म्हणजे याच्यामध्ये बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी होती. परंतु जर चांगल्या लेवलवरनं जर सपोर्ट ब्रेक होत असेल, आता चांगली वाईट लेवल ते पण आपण बघणारच आहोत. सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये काहीसा मोठा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. हे आपण कशाच्या याच्यावरनं बघतोय, हे आपण जी प्रायजेक्शन क्रिएट झाली त्याच्यावरनं विचार करतोय. आणि 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, शेवटचे 3 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर 3 दिवसाचा जो लो आहे, आता हा चार्ट निफ्टीचा आहे, लक्षात ठेवा. 3 दिवसाचा लो आहे ना, तो सेम आहे आणि 3 दिवसाचा जर लो ब्रेक होत असेल आणि त्यामध्ये जर एखाद्या मोठ्या इंडेक्सची जर एक्सपायरी असेल तर मग मोमेंटम काहीसा मोठा येताना दिसू शकतो. आज जर बघितलं तर इंडेक्स 13च्या आसपासच आहे. आज इंडेक्स थोडासा ड्रॉप पण झालेला आहे. पण इकडे जर बघितलं तर ही जर लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला मोमेंटम काहीसा मोठा दिसताना दिसू शकतो आणि इंडेक्स पण वाढताना दिसू शकतो. ओके, आता हे थोडंसं ज्याला प्रायजेक्शन व्यवस्थित समजते
त्याला गोष्टी थोड्याशा पटकन समजतील. ज्याला थोडंसं प्रायझॅक्शनचं नॉलेज कमी आहे किंवा बिगिनर आहेत, थोडंसं गोष्टी समजायला वेळ लागू शकतो. आता याच्यामध्ये मल्टिपल नेगेटिव्ह सेटअप आहेत, ते पण तुम्हाला मी दाखवतोय. इकडे जर बघितलं तर हे कन्सोलिडेशन आहे. या कन्सोलिडेशन बुलिश, त्याच्यानंतर परत सपोर्ट, परत त्याच्यानं बुलिश, त्याच्यानंतर परत खाली. आता इकडे बघा, ज्यावेळेस इकडनं बुलिश झाला होता त्यावेळेस तो गॅप अपमध्ये झाला होता. ओके, म्हणजे पॉवर काय होती, हायर होती. नंतर गॅप डाऊन पण झाल्यानंतर मग त्याच्यानंतर मोमेंटम करून मार्केटनी बुलिश मोमेंटम दाखवला होता. म्हणजे याच्या कम्पेअरला थोडीशी इकडे पॉवर कमी झाली. त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं होतं, मार्केट बुलिश झाला, परंतु 50%च गेला, परत खाली आला. या लेवलवरती प्रायझॅक्शन, सुंदर प्रायझॅक्शन झाली होती, सेटअप झाला होता. मार्केट बुलिश झालं, परंतु सस्टेन झालं का, नाही झालं. त्याच्यानंतर परत खाली आला आणि परत या लेवलवरून मार्केटने बुलिश मोमेंटम जायचा प्रयत्न केला. म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केट बुलिश साईडला जायचं ट्राय केलंय, त्याच्यानंतर मार्केट तोंडावरती पडले. मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर स्ट्रॉंगली आलेलं आहे आणि त्याचं कारणही तुम्हाला माहिती असायला पाहिजे, जे की मी वारंवार तुम्हाला सांगितलंय की ही जी लेवल आहे, ही लेवल खूप स्ट्रॉंग लेवल आहे सेलिंगची. या लेवलवरती जे सेलर आहेत ना, हे सेलर या लोकांना वरती जाऊन देतच नाहीये. म्हणजे बघायला गेलं तर ते मजाक बनवून ठेवलं, यावरती पाडतो खाली, यावरती पाडतो खाली, यावरती पाडतो खाली. मग आता या लेवलवरती इतक्या वेळा जर यांनी मुस्कळात खाल्ल्यात या बाहेर लोकांनी, तर मग आता हिम्मत होईल का परत बुलिश साईड जाण्याची? तर प्रायझॅक्शन आणि सेटअप आणि डिमांड सप्लायवरनं जर बघितलं तर थोडीशी कमी पॉसिबिलिटी आहे मार्केट ब्रेकआउट करण्याची. आता ही जी मोमेंटम, ही जी लेवल आहे ना, ही मार्केटमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह सिनारिओ आणि त्याच्यानंतर जेव्हा गॅप अप ओपन होईल ना, तेव्हाच या लेवलवरचे जे सेलर आहेत ना, ते थोडेसे काहीतरी बाबा म्हणतील की आता जाऊ द्या, यांना आपण खूपच अडवलं आणि आता सिनारिओ पण आपल्या अगेन्स्टमध्ये झालं ना, तर त्यावेळेसच काहीसं इकडे आपल्याला काहीसं बाबा मार्केटमध्ये जे ट्रेंड आहे तो काहीसा चेंज होताना दिसू शकतो. परंतु आत्ता थोडंसं बघितलं तर मार्केट एका कठड्यावरती आहे, जिकडनं फक्त एक धक्का लागायची गरज आहे. धक्का लागला की मार्केट खाली. ओके, तर थोडी शिकवण्याची पद्धत माझी अशीच आहे. कोणाकोणाला चांगली वाटते, कोणाकोणाला वाटतं की खूप अनप्रोफेशनल पद्धतीने शिकवत येते. परंतु इथे प्रोफेशनल जर व्हायला लागलं ना, तर 70% लोकांना समजणारच नाही की काय चाललंय. ओके, आणि आपल्या भाषेची जी मजा आहे, तर त्याच भाषेत शिकवल्यानंतरच ते डोक्यात समजणार आहे. म्हणजे ते 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण असो, नाहीतर धरणाचं उदाहरण असो, असे वेगवेगळे अफलातून उदाहरणं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतच राहतील. ओके, तर प्राइस ॲक्शन थोडीशी समजून घ्या. इकडे जर बघितलं तर या लेवलवरती म्हणजे मल्टिपल टाइम सपोर्ट घेतलाय. ती लेवल आहे 24,020 ची लेवल आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती रेजिस्टन्स आहे 24,105 107च्या आसपास. ओके, या लेवलला आपण मार्क करू. आता रेंज थोडीशी मोठी बनते. आता आता आपण पूर्ण याचा चार्ट बघितला, नंतर ह्या 2 दिवसाचा चार्ट बघितला. आता फक्त इथनं सुरू झालेलं प्राइस ॲक्शन आणि इकडनं बघा. आता ज्याला व्यवस्थित प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे त्याला हा सेटअप समजलेला असणार आहे. तो सेटअप तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, तर इकडनं जर बघितलं तर इकडनं कन्सोलिडेशन आहे. कन्सोलिडेशन नंतर जर मार्केट खाली येत असेल तर इकडनंच काहीसं आपल्याला, ज्याला ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन नॉलेज आहे, ज्याला मार्केटचा एक्सपिरियन्स आहे, तर थोडंसं इकडनंच आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. परंतु 24,020 एक लेवल आहे, ज्या लेवलवरती काहीसा टप्पा खाऊन पुलबॅक घेऊन जर लेवल परत ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. सेलिंग साईडच्या काय काय लेवल बनतात ते थोडंसं समजून घेऊया. आता जेव्हा ही लेवल ब्रेक झाली होती तेव्हा मार्केटने या लेवलच्या आसपास एक सपोर्ट घेतला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक छोटासा सपोर्ट बघायला मिळतोय, जी की राऊंड लेवल पण आहे आणि या लेवलवरती. तर ह्या काही डाऊन साईडच्या लेवल आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळतात. काय काय लेवल आपल्याला बघायला मिळतात. 24-20चा सपोर्ट ब्रेक झाला, पण 24-20 म्हणजे नो ट्रेडिंग झोनचा एक सपोर्ट आहे आणि नो ट्रेडिंग झोनचा 2400 एक रेजिस्टन्स आहे. तर साधारण 24-20 87 ते 90 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे, ज्यामध्ये मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन होताना दिसते. ओके, तर नो ट्रेडिंग झोनच्या खाली जर प्राइस ॲक्शन निगेटिव्ह करून मार्केट ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट जो बनतोय तो 23,948, सेकंड सपोर्ट बनतोय 23,900 आणि फोर्थ सपोर्ट बनतोय 23,840. तर या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतात. ओके, आता बुलिश साईडचा जर विचार करत असेल तर असं नाही की मार्केट बुलिश साईडला गेलेलं नाही. मार्केटने बुलिश साईडला मोमेंटम दाखवलेले आहे. ओके, आजही मार्केट गेलं होतं.
परंतु मार्केट या लेवलवरती गेल्यावरती सस्टेन होत नाही. म्हणजे मार्केट जर इकडनं काहीसं प्राइस ॲक्शन करून वरती जात असेल, इकडनं जर ब्रेक येत असेल, तर मार्केट काहीसं या लेवलपर्यंत देखील जाताना दिसू शकतं. परंतु ही मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी ही कम्पेअर केलं सेलिंगच्या साईडला तर थोडीशी कमी आहे. आणि जिकडे पॉसिबिलिटी कमी आहे तर तिकडे काय असतं, रिस्क फॅक्टर काय असतो, हायर साईड असतो. आणि ज्यावेळेस रिस्क फॅक्टर हायर साईड असतो तिकडे पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट आणि कॅपिटल मॅनेजमेंट ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, पहिलं बघा, तुम्हाला प्राइस ॲक्शन माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंटच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर तुमची सायकोलॉजी कसं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, तर ह्या गोष्टी सर्कल आहे, ह्या गोष्टी शिकणं गरजेच्याच आहे. ओके, तर लेवल मार्किंग करूया. काय लेवल आहेत? आता इकडनं डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर ही प्राइस ॲक्शन बुलिश बनताना दिसत नाही. मग ही प्राइस ॲक्शन काय असे ट्रॅपिंग करणार दिसू शकते. आता इकडे फक्त आपल्याला काय बघायला मिळते की बाबा ह्या ज्या 2 कॅन्डल होत्या ना, ह्या कॅन्डलमध्ये पॉवर होती. ज्या पद्धतीने ह्या 2 कॅन्डल वरती गेले होते ना, ह्या कॅन्डलमध्ये पॉवर होती. म्हणजे या लेवलवरती बाहेर ॲक्टिव्ह झाले होते. परंतु ते कंटिन्युएशन करता आलं नाही, त्यांना मार्केटला सस्टेन करता आलं नाही रेझिस्टन्स लेवलवरती. परंतु या लेवलवरती काय होतं, एक डिमांड झोन तयार झाला होता, त्याच्यामध्ये पॉवर होती. मग आता परत त्याच लेवलवरती मार्केट आले आणि इकडनं जर काहीशी डबल बॉटम किंवा राउंडिंग किंवा कप अँड हँडल म्हणजे कुठलाही बुलिश प्राइस ॲक्शन जर होत असेल, त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल, तर परत काहीसा आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि त्याच्या ज्या लेवल आहेत त्या आहेत 24,145. हा फर्स्ट रेजिस्टन्स जो की या लेवलवरती आहे. सेकंड रेजिस्टन्स बघितलं 24,181 आणि थर्ड रेजिस्टन्स बघितलं 24,220. हा बघितला तर साधारण पूर्ण लास्टचे 7 ते 8 दिवसाचा हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनून इथे बसलेला आहे. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतं, ते नो ट्रेंडिंग झोन तुमच्या समोर आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग गॅप अपमध्ये इकडे मार्केटमध्ये सेटअप आणि प्राइस ॲक्शन बनण्याची पॉसिबिलिटी खूप कमी होते. कारण की या लेवलमध्ये कन्सोलिडेशन, या लेवलमध्ये रेजिस्टन्स म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये जर मार्केट ओपन होत असेल, तर मग या मार्केटमध्ये कन्सोलिडेशन, ट्रॅपिंग आणि कन्फ्युजन होण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. त्यामुळे गॅप अप जर ओपन होत असेल तर आपल्याला थोडंसं मार्केट बघताना केअरफुली बघणं गरजेचं आहे. ओके, आणि गॅप डाऊन तर समजून घ्या इकडे. तर मार्केट एक मोमेंटम देऊन आलेलं आहे. मार्केटने इकडे एक प्राइस ॲक्शन पण केलेली आहे. आणि जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर ही प्राइस ॲक्शन कंप्लीट होती. आणि कंप्लीट प्राइस ॲक्शन झाल्यावरती नवीन सेटअप बनणं गरजेचं असतं. तर या लेवलवरती जर मार्केट या लेवलच्या आसपास जर मार्केट ओपन होत असेल तर मग मार्केटमध्ये काहीसा पुलबॅक बघायला मिळू शकतो. मग जो की प्राइस ॲक्शन सेटअप रेंजच्या कोर्समध्ये जो गॅप अप आणि गॅप डाऊन जो सेटअप आहे त्याचा विचार करू शकतो. ओके, कशा पद्धतीने तो बनतोय ते समजून घेणं गरजेचं आहे. इनसाइड कॅन्डल जर होऊन ब्रेकआउट काय देते, बुलिश साईडला देते का बेरिश साईडला देते हे पाहणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस मार्केटमध्ये गॅप अप किंवा गॅप डाऊन होत असतं ना, त्यावेळेस थोडंसं फ्रेश प्राइस ॲक्शन इंट्राडेमध्ये काय बनते हे पाहणं खूप 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 गरजेचं आहे. सेटअपवर जर बनला प्राइस ॲक्शन जर बनली तर ओके, नाही बनली तर दुसऱ्या दिवसाचा विचार करा. ओके, चला येऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचं पण तेच इकडे दिसतंय की या लेवलवरती बँक निफ्टी मल्टिपल टाइम रेजिस्टन्स घेऊन खाली पडते. बँक निफ्टीने पण इकडे डबल टॉप क्रिएट केला होता. आता डबल टॉप ज्यांना समजते त्यांना समजते, ज्यांना नाही समजते ते फक्त नावं ऐकून आहे. डबल टॉप डबल टॉप डबल टॉप बनतो कसा, त्याच्यामध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, या गोष्टी थोडंसं शिकण्यासाठी जमलं तर शिका. बरं, इकडे जर बघितलं तर या लेवलवरती काहीशी आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके, ट्रेंड लाईनचं जर इकडे बघितलं तर ह्या लेवलचा आजचा जो इंटरव्ह्यू आहे तो काहीसा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती लो आहे, त्याला आपण मार्क करूया. आणि त्यानंतर जर बघितलं तर या दिवसावरती लो आहे. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. आणखी एखादी जर बघितलं तर ही लेवल बघायला मिळते. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला स्विंगच्या आसपास इकडनं मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलेली आहे. ही लेवल बघितली तर इकडे बुलिश लेवल ही लेवल आहे, इकडे पण लेवल आहे, ह्या लेवलवरती गेल्यानंतर इकडे जर बघितलं तर इकडे टप्पा खाऊन पण हीच लेवल बुलिश, म्हणजे 57,837 वेळ मार्केटमध्ये मल्टिपल टाइम बुलिश मोमेंटम दाखवले. परंतु तो बुलिश मोमेंटम किती स्ट्रॉंग आहे तुम्हाला इकडे चार्टवरती बघायला मिळते. काही स्ट्रॉंग नाही, खूप दलभद्रापणाचा बुलिश मोमेंटम आहे. आणि अशा बुलिश मोमेंटमला पकडायचं म्हणजे पराकष्ट करावे लागते आपल्या नॉलेजची.
ओके, लेवल मार्क करून घेतले ते. नो ट्रेडिंग झोन ड्रॉ करूया. ज्यावेळेस स्क्रीन समोर येतो ना, लगेच आपल्याला सगळ्या लेवल समजता आल्या पाहिजे. ओके, नो ट्रेडिंग झोन काय 57,837. ओके, रेजिस्टन्स लेवल. सपोर्ट जर बघितलं तर आज चालू 57,571. साधारण 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. बरं, इकडे सिनॅरो जर बघितलं तर ही जर लेवल ब्रेक होत असेल ना, तर सिनॅरो काहीसा निगेटिव्ह बनतोय आणि रिस्क टू राईट रेशो जो आहे तो काहीसा निगेटिव्ह साईडला व्यवस्थित बनताना दिसतोय बुलिश साईडच्या कम्पेअर केला तर. ओके, मग आता ही जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट सपोर्ट काय आहे 57,345. सेकंड सपोर्ट काय आहे 57,121 आणि थर्ड सपोर्ट 56,933. तर या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहेत. बुलिश साईडला जर बघितलं तर 2 लेवल तर आहे तर खरं आहे इकडे, परंतु ज्या पद्धतीने ही प्राइजेक्शन आहे, बुलिश साईडला मार्केट आपल्या नॉलेजचा कस लावेल, अक्षरशः घामाघूम करू शकतो. त्यामुळे थोडंसं बुलिश साईडला जाताना तुमचं रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वही पेन घेऊन बसत जावा व्हिडिओ पाहताना. वारंवार सांगत असतो. वारंवार रिपीट गोष्ट मी सांगत असतो. का? तर एकदा सांगितलेली गोष्ट माणसाच्या लक्षात राहत नाही. 100 वेळा सांगितली तर मग कमीत कमी 10% लोकांच्या तरी लक्षात राहील. ओके, तर बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हायर आहे. 58,000वरती एक राऊंड लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा पूर्ण झोनच रेजिस्टन्स आहे. परंतु टेक्निकल जर बघितलं तर 58,200ची एक रेजिस्टन्स लेवल इकडे आपल्याला बघायला मिळते या लेवलवरती. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग इकडे थोडंसं सेलिंग प्रेशर ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन या लेवलच्या आसपास ओपन होत असेल तर थोडासा पुल बॅक बघायला मिळू शकतो किंवा मग या लेवलवरती काहीसं मार्केट अशा पद्धतीने काहीसं चॅनल बनवू शकतं. ओके, चॅनल शिका. मार्केटमध्ये चॅनल खूप चांगल्या पद्धतीने बनतात आणि चॅनलचे जे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन असतात ना, ते चांगल्या पद्धतीने चालतात, स्मूथ चालतात. आता असं नाही की फक्त चॅनलचाच, भरपूर प्रायजेक्शन आहेत की जिकडे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर समजून घेतलं ना, तर तुम्हाला काय होतं की मार्केट ओपन झाल्यानंतर कुठे आपल्याला काम करायला पाहिजे, कुठे प्रायजेक्शन बनते, याचं थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे नॉलेज असतं ना, त्यावेळेस तुमच्याकडे पेशन्स तयार होतो. ओके, कुठलीही गोष्ट होण्याअगोदर त्याच्या मागचं कारण जर तुमच्याकडे माहिती असेल, तुम्ही त्या कारणासाठी थांबता. ओके, एखाद्या बस स्टॉपवर जर तुम्ही थांबला आणि तुम्हाला माहिती की इथे ह्या बस स्टॉपवरती बस येते, तर मग तुम्ही घाई गडबड करणार नाही. परंतु एखादा नवीन व्यक्ती जर एखाद्या बस स्टॉपवरती गेला आणि मग तो विचार करतो की 15 मिनिटं झाले, मग ह्या बस स्टॉपवरती बस येते का नाही येत, मग तो गडबड करायला सुरुवात करतो. मग एखादी प्रायव्हेट गाडी करतो आणि मागणं येताना त्याला बस दिसते. ओके, तर तसं काहीशी गंमत होते इकडे. जे लोकांकडे व्यवस्थित प्रॉपर नॉलेज आहे, प्रॉपर स्किल आहे मार्केटचं, व्यवस्थित एक्सपिरियन्स आहे आणि भरपूर वेळा मार्केटचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. असे लोकं ज्यावेळेस मार्केटकडे बघतात ना, त्यावेळेस ते शांत, कूल आणि स्टेबल असतात. परंतु जे लोकांना मार्केटचा एक्सपिरियन्स नसतो, याचे त्याचे व्हिडिओ पाहून, याचे त्याचे रील्स पाहून मार्केटमध्ये येतात ना, प्रत्येक असा ज्यावेळेस मोमेंटम येतो ना, असा ज्यावेळेस मोमेंटम असतो ना, तर असं वाटतं की हा मोमेंटम आपण मिस केलाय, अशी फिलिंग येते. परंतु ज्याच्याकडे नॉलेज आहे ना, तो काय विचारतो की हा मोमेंटम मिस नाही केला, तर हा मोमेंटममध्ये माझा सेटअप बनलाच नव्हता. त्यामुळे जितकं तुमचं माइंड शांत असेल, जितकं तुमचं नेचर मार्केटबद्दल स्थिर असेल ना, तितकं तुम्हाला मार्केट रीड करण्याला व्यवस्थित पद्धतीने जमू शकतं. नाहीतर तुमच्याकडे जर नॉलेज नसेल, तर हे मार्केट रीड करणं ऑलमोस्ट म्हणजे जमणारच नाही. तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. जाऊया सेन्सेक्समध्ये. ह्या साहेबांची एक्सपायरी आहे आणि याच्यामध्ये एखादी एक पोझिशन आहे ओपन माझी, त्यामुळे मी इकडे अलर्ट लावला होता, तर तो कॅन्सल करूया. आणि इकडे बघा, आपण ही प्रायजेक्शन पण कालच्या व्हिडिओमध्ये समजून घेतली होती की अशी काहीशी प्रायजेक्शन आहे. आता प्रायजेक्शन मोमेंटम दिला, त्याचा हाय जर बघितला तर तो आपण काल ही बघितलेली होती 77,656, त्या लेवलपर्यंत पण गेला. आता थोडंसं तुम्ही चार्ट जर मागे घेतला, तुम्हाला बघायला मिळेल की त्याने रिजेक्शन कुठून घेतले. मल्टिपल टाइम रिजेक्शन आहे या लेवलवरून. ओके, म्हणजे जितके आपण व्यवस्थित रूल फॉलो करत नाही, तितकं मार्केट स्वतः लेवल फॉलो करतं. ओके,
तर या लेवलवरती इकडे बघितलं तर निगेटिव्ह प्राइस ॲक्शन, मार्केट परत खाली आलं. आता काहीसा निफ्टीप्रमाणेच प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बघायला मिळते. सगळे लेवल रिमूव्ह केले ते आणि इकडे या लेवलवरती मल्टिपल टाइम आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. रेजिस्टन्स जर बघितलं तर या स्विंगचा आहे आणि त्याच्यामध्ये नो ट्रेडिंग झोन. ओके, थोडंसं समजून घ्या. हे एक कन्सोलेशन आहे, म्हणजे इकडे मार्केटने प्राइस ॲक्शन तयार केलं नाही. या लेवलवरनं मार्केट बुलिश झालं होतं, इकडे परत कन्सोलेशन, या लेवलनं परत बुलिश झालं होतं, इकडे परत मार्केट आलं, या लेवलनं परत ट्राय केलं बुलिश व्हायला, परंतु बुलिश होता आलेलं नाही. ओके, थोडंसं सेकंड हाफचा पण एकदम शेवटचा तासभर होता, त्यामुळे मार्केटने थोडेसे इकडे टाइमपास केलेला आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट लेवल जेव्हा ब्रेक होईल ना डाऊन साईडची, त्यावेळेस थोडंसं ती लेवलमध्ये रिस्क फॅक्टर हाय आहे. निफ्टी सारखा इतका व्यवस्थित चार्ट बघायला मिळत नाही सेन्सेक्सचा. ओके, आता ज्याच्याकडे व्यवस्थित एक्सपिरियन्स आहे ना, ज्याला व्यवस्थित मार्केट समजते किंवा काहीसं ॲडव्हान्स लेवल होते, इकडे छोटासा चॅनल तयार झालेला आहे आणि चॅनलच्या मागे अशा पद्धतीने एक मोमेंटम आलेला आहे. तर काहीसा हा बेरिश फ्लॅग पोल इकडे आपल्याला बघायला मिळतोय. जर फक्त आजचा ट्रेडिंग सेशनचा विचार जर केला तर, तुम्ही याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व केला कालचा ट्रेडिंग सेशन, तर मग इकडे आपल्याला अशा पद्धतीने एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला मिळते. मग ज्यावेळेस हा जो स्पेस असतो ना, तितका मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी असते. ओके, आता हे जे हेड अँड शोल्डर आहे किंवा चॅनल आहे ना, तुम्हाला जे मी अनालिसिस सांगतो ना, जितका वेळ पूर्ण अनालिसिस व्हिडिओ आहे तितका वेळ फक्त एका टॉपिकसाठी आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की कशा पद्धतीने डिटेल्समध्ये तिकडे शिकवलेलं असणार आहे. तर मार्केट जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर मार्केट इकडनं जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा इकडनंच आपल्याला काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. 77,000 एक सपोर्ट लेवल आहे, ती जर लेवल ब्रेक होत असेल तर परत मग खाली आणखी एक सपोर्ट आहे 76,853. ही जी एवढी जी रेंज आहे ना, ही थोडीशी कन्फ्युजन करणार आहे. मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटमला आपल्याकडे बघायला मिळू शकतो, परंतु काहीशी सुटसुटीत लेवल नाही. परंतु या लेवलच्या खाली मार्केटमध्ये मग काहीशा मोठ्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते 76,767, 76,444, तर या काही लेवल आहेत. ओके, तर इकडे मार्केटमध्ये काम करताना थोडंसं तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टी थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. कारण की इकडे कन्सोलेशन आहे. या लेवलवरून एक स्ट्रॉंग बाईंग आली होती, त्यामुळे या लेवलच्या खाली मार्केट आलं, परत इकडनं जर बाईंगचं जर इकडे सिनेरिओ बनला तर मग इकडनं मार्केट ट्रॅप करण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. परंतु हा मुवमेंटच्या नंतर लगेच रिव्हर्स येणं किंवा लगेच रिकव्हरी येण्याची पॉसिबिलिटी देखील तितकीच कमी आहे. तर अशा पद्धतीचा पूर्ण सिनेरिओचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता इकडे आणखी एक आपल्याला बघितलं तर इकडे एक लेवल बघायला मिळते कंटिन्युअसली ट्रेंड लाईनवरती. तर ही देखील काहीशी निगेटिव्ह आहे. इकडे एक सपोर्ट, या लेवलवरती एक सपोर्ट, परत या लेवलवरती सपोर्ट, आणि हा जर सपोर्ट ब्रेक होत असेल ना, तर ज्या पद्धतीने इकडनं अशा पद्धतीचा मोमेंटम होता ना, तर तशा पद्धतीचा काहीसा मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु ज्या ज्या गोष्टीची पॉसिबिलिटी आहे तिकडे आपण इकडे एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, तर ह्या काही निगेटिव्ह साईडच्या सेन्सेक्स एक्सपायरीसाठी आहे ते लक्षात ठेवा. याच्यामध्ये स्ट्राईक प्राइस सिलेक्शन तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. आणि सेन्सेक्स एक्सपायरी म्हणजे असा घोडा आहे की म्हणतात ना त्याला मोकळा सोडलेला आहे. अशा पद्धतीचं काय, ही थोडीशी लेवल ॲडजस्ट करतो, थोडी समजून घ्या फक्त. ओके, कारण की याच्यामध्ये प्रीमियम डिके इतके डेंजरस होतात ना, की विचारू नका. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हाय आहे. इकडनं डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर ही प्राइस ॲक्शन बुलिश साईडला बनताना दिसत नाही. परंतु या लेवलनं बुलिश मोमेंटम आलेला आहे का आधी? तर आलेला आहे. या लेवलवरती जर जाऊन मार्केटनी ही लेवल सस्टेन केली 77,000ची सेन्सेक्सनी, आणि त्याच्यानंतर जर येऊन परत जर या लेवलच्या आसपास जर लेवल ब्रेक होत असेल तर मग इकडनं काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. या लेवलवरती थोडंसं सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने मल्टिपल टाइम, आणि ज्याला डबल बॉटमचं नॉलेज आहे किंवा डबल बॉटम सेटअप ज्याला समजतोय तो थोडासा इकडनं देखील विचार करू शकतो. ओके, तर या काही लेवल बुलिश साईडला बघायला मिळतात. ते गॅप अपमध्ये मार्केट कन्सोलिडेशन होण्याची पॉसिबिलिटी खूप हायर साईड आहे. गॅप डाऊन जर ओपन असेल या लेवलच्या आसपास तर एक पुलबॅकची वाट बघा. पुलबॅक नंतर काय प्राइस ॲक्शन निगेटिव्ह बनते का, मग त्याच्यानंतर काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, तर एकदा ओआय डाटा बघूया, कारण की ओआय डाटा याची एक्सपायरी आहे उद्याची 16 जुलैची सेन्सेक्सची, आणि क्लोजिंग जर बघितलं तर 77,200च्या आसपास राऊंड लेवल आहे. आता सगळ्यात जास्त हेवी पुट रायटिंग कुठे आहे? 77,000वरती.
नो ट्रेडिंगची लेवल कोणती आहे 77,000. म्हणजे जर इकडे बघितलं टेक्निकल लेवल पण आपल्याला 77,000 वरती सपोर्ट बघायला मिळतोय आणि ओआय डाटाची लेवल जरी बघितलं तर तिकडे 77,000 वरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळतोय. ओके, तर 77,000 जोपर्यंत व्यवस्थित मार्केट ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये नेगेटिव्ह येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, कारण की हा सपोर्ट दिसतोय आपल्याला इकडे ओआय डाटावरती देखील. आता हेवी कॉल रायटिंग जर बघितली तर कुठे आहे 77,200 वरती. कुठे आहे 77,200ची लेवल, या लेवलच्या आसपास, आणि थोडीशी प्लसच आहे इकडे 77,244. म्हणजे 77,000 आणि 77,200 हा जो नो ट्रेडिंग झोन आहे आपल्याला टेक्निकल दृष्ट्या पण थोडासा कन्सोलिडेशन मध्ये बघायला मिळतोय. आणि ओआय डाटा जर बघितलं तर त्याच लेवलवरती हेवी कॉल रायटिंग पुट रायटिंग आहे. ओके, तर त्या थोडी गोष्टी समजून घ्या. आता कंबाईन प्रीमियम जर बघितला तर कंबाईन प्रीमियम आपल्याला 77,200 वरती जर बघितला तर 210 आणि 277 कंबाईन जर केलं याला आपण तर 200 200 400 477 आणि 87 म्हणजे 487चा प्रीमियम बघायला मिळतोय. सेन्सेक्सच्या इंडेक्सच्या हिशोबाने जर याचा विचार केला तर हा नॉर्मल आहे. खूप हाय प्रीमियम पण नाही, खूप लो प्रीमियम पण नाही, परंतु कंबाईन प्रीमियम 487 आहे. तर मार्केटमध्ये जर प्रीमियम इंडिया विक्स जर वाढला तर हे प्रीमियम थोडेसे वाढू शकतात. आणि ज्यावेळेस प्रीमियम वाढतात ना किंवा इंडिया विक्स जर वाढतो ना त्यावेळेस मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड असते. आत्ता जर बघितलं तर आत्ता ह्या रेंजमध्ये मार्केट आपल्याला अडकलेलं दिसते. ज्यापर्यंत ह्या रेंजच्या बाहेर येत नाही तोपर्यंत मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी लो आहे. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. आणि खूप लोकांचे क्वेश्चन असते की सर तुम्ही ऑप्शन चेन चार्टवरती डायरेक्ट कुठे पाहता. तर हे जे प्लॅटफॉर्म आहे धनचं प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला पण अशा पद्धतीची ऑप्शन चेन बघायची असेल तर त्यांचं प्लॅटफॉर्म यूज करू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यांचं आपलं कुठलंही टाईप नाही, मी स्वतः यूज करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला करायचंय नाही करायचंय तो कम्प्लिटली तुमचा प्रश्न आहे. ओके, परंतु ज्याला ओपन करायचंय त्याच्यासाठी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. जी काय माझी एक्स्ट्रा जी बगबग असते ती पण तुम्हाला समजली असतील. काही लोकांना खूप चांगलं वाटलं असेल, काही लोकांना खूप कंटाळा आला असणार आहे. ठीक आहे, दोन्ही लोक आहेत, दोन्ही पद्धतीचे लोक आहेत, दोन्ही समजून घ्या. ज्याला आज कंटाळा येतोय त्यालाच व्यवस्थित समजून त्यालाच त्याच्यामध्ये काही दिवसांनी वाटेल की बाबा हे शिकणं किती गरजेचं आहे. ओके, आणि ज्यांना प्रायजेक्शन सेटअप ट्रेंडचा कोर्स करायचा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता त्यावेळेस तुमच्या मेल आय डीवरती त्याचा ॲक्सेस येतो, तिकडून तुम्ही व्हिडिओ त्याचे जे प्रायजेक्शनचे जे व्हिडिओ ते पाहू शकता. ओके, टेलिग्रामला आवर्जून जॉईन करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.